बघा खवई यांना आपण नेहमी असं म्हणतो की अभिनय करणं हे काही खायचं काम नाही. अगदी बरोबर आहे. ऍक्टर व्हायला खूप महत्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे तुमच्यामध्ये टॅलेंट असायला लागतं, तुमचं नशीब चांगलं असायला लागतं, तुम्हाला साथ चांगली मिळायला लागते. पण लेखक होणं हे त्याहून खायचं काम नाही, कारण तुम्हाला ते कागदावरती उतरवावं लागतं. ते लोकांना आवडेल आवडणार नाही याचा अंदाज घेऊन तुम्हाला योग्य शब्दात ते मांडायला लागतं. आणि त्याही पेक्षा अवघड काम आहे ते म्हणजे विनोदी लिखाण करणं, कारण तुम्हाला त्या लिखाणातून हसवावं लागतं. आणि हे शिवधनुष्य झी मराठीच्या कार्यक्रमामध्ये ज्या 4 कलाकारांनी पेललेलं आहे, त्या 4ही लेखकांना आज इथे मी आमंत्रित करणार आहे. हे 4ही कलाकार झी मराठीवरचा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेली अनेक काळ लिहित आहेत. तर या चौघांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. अभिषेक गावकर, अनिश गोरेगावकर, रोहित कोतेकर आणि योगेश शिरसाट. कमाल, क्या बात है. वा वा वा. ही लेखकांची सिग्नेचर स्टेप आहे का? सिग्नेचर स्टेप. बर, कसे आहात तुम्ही चौघही? मस्त मस्त. तुम्ही किती काळ चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम लिहिताय? योगेश, मला वाटतं तू सगळ्यात जुना असावा यांच्या. मी 8-9 वर्षांपासून लिहितोय. 8-9 वर्ष. हवा येऊ द्या. टीम नंतर हळूहळू join. आम्ही 8-9 महिने. या सीझन मध्ये हे 4 हे 3 आणि अजून एक आमचा अक्षय जोशी नावाचा मित्र लेखक, तो आज आला नाही. तो आमची मस्त लेखकांची टीम होती आणि खूप या सीझननी काय दिलं तर हे छान मित्र दिले. वा, फार कमाल. पण योगेशचा प्रवास मला माहितीये, तो अभिनेता म्हणून आला, त्याने आधी मेकअप आर्टिस्ट म्हणून पण काम केलं, प्रकाश योजना पण केली, मग अभिनेता झाला, लेखक झाला आणि सगळं काय काय केलं. पण तुम्हाला व्हायचं लेखकच होतं का तुमचा उद्देश काही वेगळा होता? मी आधी एकांकिका वगैरे लिहायचो, नंतर अभिनय करून बघितला. नंतर माझा एक जुळा भाऊ आहे, त्यामुळे आम्हाला फक्त जुळ्यांचंच काम यायला लागलं. म्हटलं की आता आपण लिखाण करूया. लिखाण आणि लिखाण कसं तो वेगळं करू शकतो, मी वेगळं करू शकतो. घरात वेगवेगळे चेक येतात. म्हणजे दोघांनी एका शटर मध्ये बसण्यापेक्षा दोघांचे वेगळे शटर ठेवले. माझं जरा वेगळं होतं. मी आधी अभिनय करत होतो. अचानक वाटलं की लिहावं, मग लिहायला लागलो. अभिषेक स्वतःबद्दल सांगत नाही, पण तो अनेक वर्ष एका मोठ्या लेखकासाठी तो काम करत होता. तो खूप लिहायचा, पण या हवा येऊ द्याने त्याला स्वतःची ओळख दिली, स्वतःचं नाव दिलं. तो अभिषेक गावकर लेखक म्हणून स्क्रीनवर यायला लागला. मला जर जे आठवतं त्याच्याप्रमाणे सारं काही तिच्यासाठी ही मालिका पण तू. मी ते काम करतो. अच्छा, काम करतो. फार छान. आणि तू काय ठरवलं? मी स्वतः तर आता स्टँडअप कॉमेडियनच आहे. त्यावेळी मी मराठी स्टँडअपच करत होतो. चला हवा सारखा एक शो लिहायची संधी मिळाली, एक ऑपॉर्च्युनिटी. मी ह्यांच्यामध्ये सगळ्यात कच्चा लिंबू आहे. त्याच्या मी नवीन नुकतंच रिसेंट ऍडमिशन इंटर्नशिप माझं असं चाललेलं, आणि तेव्हा कळलं की ही संधी येते आणि अख्ख्या महाराष्ट्राला हसवण्याची संधी एकत्र आत्ताच मिळते. तर ती एकदम लगेच मी म्हटलं की येतो लगेच येतो. पण असं एखाद्या कलाकाराला परफॉर्म करून दाखव हे म्हणण्याची खास आपल्या प्रत्येकाला असते. तू स्टँडअप पण करतोस बरोबर ना? तर एखादं काही आम्हाला जरा आवडेल तुला काही परफॉर्म करायला? आताच करू? हो, करा की, आम्हाला आवडेल सर. नमस्कार. सगळ्यात आधी मी सगळ्यांचं थँक्यू म्हणतो इथे बोलावल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल. बऱ्याच गोष्टी मी स्वतःबद्दल सांगतो. माझं नाव अनिश गोरेगावकर, पण मी मालाडला राहतो, कारण बजेटचा थोडा इश्यू असतो आमचा. आपण आज जेवणाच्या कार्यक्रमामध्ये भेटलेलो, तर जेवणाबद्दल थोडंसं बोलतो. मराठी जेवणामध्ये ना, जेवण हे फक्त जेवण नसतं, ही कॉम्प्लिमेंट सुद्धा आहे. ठीक आहे, म्हणजे जे फूड आयटम्स आहेत ना आपले, ते नॉर्मल फूड आयटम नाही, ही कॉम्प्लिमेंट आहे. आपण प्रशंसा, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण डिस्क्राईब पण तसं करतो. जसं कुठली गोष्ट खूप भारी वाटली आपल्याला तर आपण म्हणतो रावस, आणि जर कुठली गोष्ट साधी सुधी वाटली तर म्हणतो हलवा. मच्छीची नावं घेतो अरे आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये. आणि आंब्याचे फॅन्स आहात का? तुम्ही आहात? आवडतं तुम्हाला? एक तर आपल्या घरात जो आंबा असतो ना, तो असं 3 रीतांनी खाल्ला जातो. ठीक आहे, त्याला असं साईडचे 2 आपण पार्ट करतो, मग त्याची मधली कोय आणि साईडचे त्याचे पण 2 भाग. ठीक आहे, आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुमची किती रिस्पेक्ट आहे हे ह्याच्यावरून कळतं की तुम्हाला कुठला भाग मिळतो. आहे ना? जर तुम्हाला साईडचे 2 भाग दिले तर खूपच प्रेम आहे तुमच्यावरती बाबा. सगळी प्रॉपर्टी तुम्हालाच मिळणार आहे. जर तुम्हाला छोटे बारीक पार्ट दिले तर थोडंसं असं म्युच्युअल फंड वगैरे मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरू करून टाका आताच. ठीक आहे, आणि जर तुम्हाला आंब्याची कोय दिली ज्याच्यावरती थोडाफार आंबा लागलेला आहे तर अडॉप्टेड आहात तुम्ही, तुमचं काही होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट सर मला रिसेंटलीच कळली आहे, तेव्हा माझ्या आजीने मला आंबा खायला बोलवलं घरी. काय दिलं? आणि तिने केळं दिलं होतं. बट थँक्यू सो मच. थँक्यू. आज तुमच्या तिघांशी माझी मैत्री होईल. तुम्हाला आम्ही सारे खवय्याच्या पुढच्या भागामध्ये घेऊन जाण्याआधी मी तुम्हाला या स्वयंपाकघराची ओळख करून देतो. तिकडे आहे आठवणींची पेटी, त्याच्यामध्ये सगळं आहे जे आपल्याला स्वयंपाकघरात करायसाठी लागतं. भांडी कुंडी आहे, गुळ पावडर आहे, तूप आहे. इकडे आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. पदार्थ चविष्ट करायला लागतात, चकाट्याही पिटायला लागतात, जे आपल्याला आवडतातच. काय योगेश? आणि तो आहे आठवणींचा कट्टा, जिकडे आपल्याला खूप गप्पा मारायच्या. मला चौघांनाही विनंती की तुम्ही या इकडे, आपण गप्पा मारूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. या
चला आपण गप्पांना सुरुवात करूया, पण त्याआधी जरा चहाचा घोट घेऊया. अरे वा. जेवढा मी योगेशला ओळखतो त्याला दिवसभरात 150 कप चहा लागतो साधारण, हो की नाही? तर पहिला मान योगेश सर, जरा चहाचा घोट घ्या गरम गरम. गोरेगावकर राहता तुम्ही मालाडला. छान होता तो विनोद, मला फार आवडला. थँक्यू दादा. अभिषेक, आपण एक काम करूया, इन्स्टंट लेखक अशी एक स्पर्धा घेऊया. वा. आपण समोर काहीतरी आणण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यावरती तुम्हाला काय काय सुचतंय, मग ते रॅप मध्ये असेल, लिरिकल असेल, किंवा गद्यात्मक किंवा पद्यात्मक काय असेल ते. तर आपण जरा लेखक व्हाया कवी अशी काहीतरी वेगळी कॉम्पिटिशन करायचा प्रयत्न करूया. घेऊन या बरं प्लीज. बरं, असं नाही की नंबर कुणाचा, ज्याला सुचेल त्यांनी बोलायला सुरुवात करायची. पहिल्यांदा आपण घेऊया खिसणी. याच्यावरती तुम्हाला काय सुचतंय? खिसणीवरनं मला सुचतंय आमच्या चॅनल मीटिंग्स. चॅनल मीटिंग्स. ऑफकोर्स की एवढं लिहिलंय स्टेजवरती परफॉर्म होताना ते 10 मिनिटात संपतं, 15 मिनिटात संपतं, पण त्याच्यासाठी 2-2 दिवस आम्ही असेच घासावी लागते. तिथे असंच किस पडतो. हो. ते असाच कीज पडतो. चला आपण एक काम करूया, वेगळं काहीतरी घेऊ. लाटणं घेऊया. ह्याच्यावरती सुचण्यासारखं खूप काही आहे. योगेश वा. सुरुवात वा. कर. लाटणं म्हटलं श्रेय लाटणं हे झालं. श्रेय लाटणं. मग काय. एक 4 वेळा मी पण करतो आता की परिस्थितीच्या जमिनीवरून आभाळ होतं गाठणं. परिस्थितीच्या जमिनीवरून आभाळ होतं गाठणं. वा वा. वा वा. परिस्थितीच्या जमिनीवरून आभाळ होतं गाठणं, म्हणूनच आई मारायची पाठीत लाटणं. बंद झालंय, मला काही वाटणं. इमॅजिनेशनच्या लाटण्यानं पोळी विनोदाची लाटूया हा. आणि असंच जगाला आनंद वाटूया. वा वा, वा, वा. पुढचा आहे आपल्याकडे जो आहे अवजार, ते आहे चिमटा. आमच्याकडे सांडशी म्हणतो त्याला. सांडशी. मला असं वाटतं हे लेखकाचं खूप महत्वाचं हत्यार आहे. ते ज्यांना चिमटे काढायचे तो त्याच्या शब्दांनी ते कडक काढू शकतो. ज्याला चिमटे काढायचे तो शब्दांनी चिमटे काढू शकतो, आणि परिस्थितीची शब्दांची व्यवस्थित पकड हवी त्याला. पकड आहे. मला असं वाटतं चॅनल आणि प्रेक्षकांच्या चिमटीमध्ये तापलेले आपण वा. हे छान पकडले जाऊन म्हणून हा चिमटा असेल, हो की नाही? वा. असं आपल्याला वाटतं. काय गोरेगावकर, तुमचं काय म्हणणं? एक्झॅक्ट सेम बोलणार हे जे तुम्ही बोलला. चोलणं काय म्हणते त्याला काय साल काढायचंय. कुणाची सालं काढायची? नावं दिसली खूप, पण टेलिकास्टच्या वेळेला कोणाकोणाला उचकायला लागतं ते ठरव. ज्याचं त्यांनी समजून घ्या. नाही, पण मला पण हे तेच वाटतं की एक आहे ना, हे असं हत्यार आहे लेखकाचंच, दिसतं पण पेनासारखं. आणि सोडण्याचं जे काम आहे लेखकाचं, की जो ऐकणार आहे किंवा वाचणार आहे त्याला कळलं नाही पाहिजे की हा नक्की काय म्हणतो. म्हणजे जो सार्कॅझम आहे की त्याला काय आपण म्हणतो की शालजोडीनं आपण बोलतोय, की म्हणजे शाल पण आहे आणि छान मस्त जोड्याने मारल्यासारखं पण आहे. त्यामुळे सगळ्यात काय म्हणणार, हत्यार खूप महत्वाचं आहे, महत्वाचं. आणि कठीण सुद्धा आहे. आणि यांनी सालं काढल्यानंतर खरं रूप बाहेर पडतं. खरं रूप बाहेर पडतं. त्यामुळे फार महत्वाचं आहे. तुम्ही प्रत्येकाने या सगळ्या साहित्याकडे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलं. तुम्ही प्रत्येकाने या ह्याच्याकडे. आमच्याकडे ह्या कार्यक्रमामध्ये जसं हवाई उद्यामध्ये नवीन नवीन स्किट तुम्ही तयार करता, या कार्यक्रमात नवीन नवीन पदार्थ, गरम गरम पदार्थ तयार होतात. तसा एक कलाकारही तयार झालाय गेल्या काही दिवसामध्ये. हो हो. तर त्या मुंबईचा एक डबेवाला आहे, अरे वा. वा. इथे नव्याने रुजू झालेले आहेत अभिनेते म्हणून. त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. या. या. अरे बापरे. हसले ते आमच्याकडे. तुमच्या विनोदावर असते का आमच्यावर असते? हे कशामुळे, हे रावणाचं हास्य इथे कशामुळे दाखवताय? हे आलेत कोण बघा ना, सर्व कॉमेडी रायटर. मग असणार नाही काय त्यांच्याकडून? सर्वे काय रायटर? कॉमेडी रायटर. म्हणजे सुनील गावस्कर, हर्षा भोगले यांच्या लिखाणात. कॉमेंट्री नाही, कॉमेट्री. बरं झालं डॉर्मेटरी नाही म्हणले. हा, त्यांची नावं माहिती आहेत का? नाव मला पक्की नावं मनात आहेत, जिभेवर हा, नाही. जिभेवर नाही. ठीक आहे. बरं, काय डब्यात काय आणलंय? आवडीचं आणलंय. त्यांच्या आवडीचं आणलंय. थांबा, आपण बघूया नेमकं काय. समोसा पाव, वा. भजी पाव. हो. वा. आमच्या रायटर्स मीटिंगला आम्हाला हेच मिळायचं. तुम्ही कारण सांगा का आणलं? आणलं त्यांच्या आवडीचं आहे ते. त्यांच्या आवडीचं आहे का त्यांना हे खाण्याशिवाय पर्याय नाही नाही? नाही नाही, असं नाही मी बोलणार, कारण का ते आवडीन खातात त्याची. बरं, वा. अजून काही राहिले? यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे? हो, शिकण्यासारखं आहे, त्याच्यासाठीच तर आलो मी. काय शिकायचं? हो, मी जेव्हा घरी माझ्या बायकोला जोक ऐकवतो त्यावेळेला बायको मला एवढी असते तर विचार नका. कुठला जोक ऐकवला? ती बोलते की तुम्ही पण रायटर होऊ शकता, हो. याच्यासाठी ते असते. बर, मी रायटर होऊ शकतो, पण आम्ही डबेवाले नाही होऊ शकत. कारण डबेवाल्यांचं महात्म्य अख्ख्या जगाने मान्य केलेलं आहे. हो, ते पण त्यामुळे आहे. मुंबईच्या डबेवाल्यांना सलाम. हो. आणि लेखक म्हणून इतके पंक्च्युअल तर आम्ही नाही.
शिवा आणि शिवा. वेळेवर आम्हाला देता येत नाही. बरं, पुढचा डबा कुणाला द्यायचा आहे? गौरव मोरेकडे चाल. गौरव मोरेकडे. का बरं? माझे जोक त्यांना भरपूर आवडतात. गौरवला. गौरव बोल. बापरे. थँक्यू सो मच काका, तुमचे फार मनापासून आभार. Thank you. धन्यवाद. येत हो राहा. का? थँक्यू. बाय.